कोणतरी मला हा बोलला देवरामजी लांडे, तो नांगरे गुरुजी आणि बगाड, त्याला जोडीदार कोणतो मारुती वायाळ, आणखीन तो आपला नेहमीचाच नेता आमचा काळू शेळकेंदे, ही गरगारा हिंडतात बोलले, गरगारा तुतारी घेऊ. मगाशी कुणीतरी एकाने भाषण केलं, मलाही माझ्यातला कमी जागा झाला रामदास आठवले मधला, ज्यांनी स्वतःच्या फंडातून नाही बांधली मुतारी, लोकांना म्हणतोय वाजवा तुतारी, त्यांच्या पक्षाची अवस्था जशी झाली एकदम जखड वयस्कर म्हातारी. कारण इलेक्शन कमिशननी जेव्हा डिक्लेअर केलं इलेक्शन लोकसभेचं तेव्हापासून तर आज ताग मी कुठल्याही पक्षाच्या आधिपत्याखाली कुठेही प्रचाराला गेलेलो नाही, आज ताग आहे. आणि उर्वरित भाग राहिला खरं तर जे फुलवडे गणपतराव फुलवडे म्हणून आहेत, त्यांची राजकीय उंची किती हो. 2014ला काँग्रेस पक्षाचे ते अधिकृत उमेदवार होते, त्यांना 4600 मतदान मिळाले. किती? 4600 काहीतरी वर थोडंफार असेल. आणि त्यापेक्षा 3 पटाने मी मतदान घेतले, मी अपक्ष उमेदवार राहिले. मारुतीवाळ हा एक फक्त खडकावरचा अंकुर आहे. गणपतराव फुलवडे हे जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष होते, वेगवेगळ्या राजकीय सामाजिक ठिकाणी त्यांनी चांगल्या पद्धतीनं काम केले. मी एक गरिबाचं लेकरू आणि मी विधानसभेला उभं राहिलो, त्यांच्यापेक्षा मी 3 पटीने मी जादा मतदान घेतले. त्यांची राजकीय उंची गणपतराव फुलवडेंची तुमच्या माहितीसाठी सांगतो 2014ला संपलेली. ते फक्त जे पोपटपंची करतात ना, काम त्यांचं शून्य आहे. तालुक्यामध्ये कुठल्याही प्रकारचं राजकीय सामाजिक क्षेत्रामध्ये त्यांचं काम नाही. आपण सगळ्यांना माहितीसाठी सांगतो, कैलासवासी या तालुक्याचे माजी आमदार वल्लभशेठ बेनके साहेबांना सातत्याने विरोध करणारा हा व्यक्तिमत्व गणपतराव फुलवडे. आता स्वतःच्या स्वार्थासाठी आमचे मित्र अतुल शेठ बेनके साहेबांच्या सोबत तो फिरतोय. अजितदादांचं नाव घेऊन कुठेतरी वेगवेगळ्या सभांमध्ये तो आक्रमक पद्धतीने भाषण करतोय, परंतु काम शून्य हो. गणपतराव फुलवडे म्हणजे कोण आहे, काय त्यांचं म्हणजे वक्तृत्व, बोलणं पोपटाचल करणे गिधाडाची, अशा पद्धतीने त्यांचं काम आहे. तालुक्यामध्ये काय काम आहे? कोण गणपतराव फुलवडे, कोण ओळखतो त्यांना? जर तुमचं 2014ला यापूर्वी तुम्ही विधानसभा लढवली, चांगल्या पद्धतीनं मताधिक्य घेतलं, पण तुमचं काम शून्य असल्यामुळं काँग्रेस पक्षाला तुमच्यामुळे खरं तर खाली पाहण्याची वेळ आली 2014ला. त्यापेक्षा मारुतीवाळ काँग्रेस पक्षातच होता. केवळ त्यावेळेस माझं तिकीट कापून त्यावेळेचे जिल्हा अध्यक्ष काँग्रेस पक्षाचे त्यांनी गणपतराव फुलवडे यांना एक ज्येष्ठ कार्यकर्ता, सक्रिय कार्यकर्ता म्हणून त्यांना तिकीट दिलं. अक्षरशः तुमच्या माहितीसाठी सांगतो 4600 मतदान पडावं एवढी त्यांची तालुक्यामध्ये लायकी. आणि ते माझ्यासारख्या कार्यकर्ते, मी एक राज्याचा नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशन राज्याचा अध्यक्ष म्हणून मी एक सामाजिक संघटन आहे, माझं सामाजिक संघटना आहे, त्या संघटनेवरती मी एक राज्याचा अध्यक्ष म्हणून काम करतोय. आणि अशा पद्धतीनं चुकीच्या पद्धतीनं माझ्यावरती जर काही आरोप प्रत्यारोप, लोकशाहीमध्ये तुम्हाला अधिकार आहे, परंतु मारुतीवाळ कुठल्याही पक्षाच्या, मग घड्याळा असो किंवा तुमची तुतारी असो, कुठल्याही पक्षाच्या दावणीला बांधलेला मारुतीवाळ नाहीये. मला जे करायचं ते मी ठरवलं, कुणाला मतदान करायचं किंवा मी कुणासाठी काम करायचं, तो माझा प्रश्न आहे. पण गणपतराव फुलवड्यांना मी पुन्हा एकदा सांगतो, यदा कदाचित माझ्या नादाला लागाल तर भविष्यामध्ये अशा प्रकारचं वक्तव्य केलं याचं तुम्हाला किंमत मोजावी लागेल. तुम्ही आता कोणाचा प्रचार करताय, दुधारीचा करताय की आपल्या आढळराव पाटलाचा? मी तुर्तास इलेक्शन कमिशननी इलेक्शन डिक्लेअर केल्यापासून, निवडणूक आयोगाने इलेक्शन डिक्लेअर केल्यापासून मी कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाही, मी कुठल्याही पक्षाचा सभासद नाही. मी नॅशनल आदिवासी पीपल फेडरेशन राज्याचा अध्यक्ष म्हणून संघटनेचा मी माझं काम करतो. माझ्या संघटकांना मी ज्या ठिकाणी अन्याय होतो त्या ठिकाणी मी न्याय देण्याची माझी भूमिका असते. मी कुठल्याही पक्षाचं त्या ठिकाणी मी काम केलेलं नाही. अमोल कोल्हेंना तुमचा पाठिंबा आहे? मी आता तेच सांगते तुम्हाला, मी कुठल्याही पक्षामध्ये नाही, कुठल्याही पक्षाचं काम केलेलं नाही, करणार देखील नाही. परंतु अशा पद्धतीनं जर माझ्यावरती चुकीचे आरोप, गणपतराव फुलवण्यासारखं एक जबाबदार व्यक्तिमत्व, माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आहेत, एक अनुभवाने खूप मोठे आहेत, पण राजकारणामध्ये त्यांची किंमत 0 आहे, अशा माणसांनी माझ्याबद्दल वक्तव्य करणे योग्य नाही असं मला वाटतं. आढळरावांना विरोध करायचा म्हणून तुम्ही हे वक्तव्य करताय का? बिलकुल नाही. मी ना आढळरावांचा प्रचार करत, मी ना डॉक्टर अमोल कोल्हे साहेबांचा प्रचार करत,
माझा त्या प्रचाराशी आणि त्या इलेक्शनशी 2024च्या लोकसभेशी काही संबंध नाही. मी कुठेही प्रचारामध्ये आलो नाही आणि त्यांनी पुरावा दाखवा. गणपतराव फुलवड्यांना मी जाहीर आवाहन करतो आपल्या माध्यमातून, त्यांनी पुरावा दाखवा की मारुतीवाळ कुठल्या तुतारीचा प्रचार करत होता. त्यांनी पुरावा दाखवा, अन्यथा मला कायदेशीर नोटीस द्यावं लागलं आपल्याला.